नमस्कार. उद्याचा महाराष्ट्र परिवर्तनाचा वाटसरू न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये चोरा-चिलटांचा, भ्रष्टाचारी आणि दांडगाई, गुंडगर्दीचा सुळसुळाट चालू आहे. तुम्ही पहा, महायुती सत्तेवर आल्यापासून सगळ्याच राजकारण्यांवरती जे युतीमधले आहेत त्यांच्यावरती कित्येक गुन्हे दाखल आहेत. त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी उघडकीस झालेली आहे. तरी सुद्धा कोणतंही कायदेशीर पाऊल उचललं जात नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरण जे झालेलं आहे त्याचा काय निकाल लागणार आहे तुम्ही सांगा? काही नाही. वाल्मिक कराड सुटणार आणि त्याचे जे साथीदार होते त्याच्यातल्या एका दोघांना अडकवणार. धनंजय मुंडेला काही फरक पडणार नाही आणि त्याच्यावरती कोणताही निर्णय ना देवेंद्र फडणवीस घेऊ शकतात आणि ना अजित पवार घेऊ शकतात. एकनाथ शिंदेचा एकला चलो रेचा नारा सुद्धा सुरू आहे. पण तुम्हाला एवढंच सांगतो की राजकारण्यांनी एकूणच ऑल ओव्हर सगळ्या देशातल्या राजकारण्यांनी त्यातल्या त्यात महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी मात्र जनतेला देशोधडीला लावलेलं आहे. हे यातून स्पष्ट दिसून येतं. सगळे गुन्हे हे राजकारण्यांचे आहेत. सर्वसामान्य माणूस हा गुन्हेगारी क्षेत्रापासून दूर आहे. पिंपरी चिंचवडच्या तिथं कुदळवाडी आहे. तिथं 825 एकर जागा केवळ तिथं रोहिंग्या राहतात अशी अफवा किंवा मुसलमान लोकांचा एरिया म्हणून थोडंसं तिकडं पाहून सगळी कुदळवाडीची MIDC टाईपच होतं ते एक प्रकारचं लघु उद्योग तिथं खूप होते मोठ्या प्रमाणामध्ये. जमीनदोस्त करून टाकली. त्या सगळ्या जागेवरती बिल्डरांचा डोळा आहे. आज त्या जागेचा मालक कोण हे कुणीच सांगू शकत नाही. पण मी तुम्हाला सांगतो त्या जागेचा मालक देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टी आणि त्याच्याशी संबंधित असलेले सगळे बिल्डर माफिया हेच असणार आहेत. गुंड असणार आहेत. लक्षात ठेवा. तुम्ही ह्या फक्त वरच्या लेवलची चर्चा आहे का तुम्ही की सध्या अख्ख्या महाराष्ट्रात काय चाललेलं आहे? केवळ ह्याच्यावर तो आरोप त्याच्यावर तो आरोप आणि जे सत्य आरोप आहेत ते त्याची मात्र सखोल चौकशी कुठेही केली जात नाही. का केली जात नाही? तर कारण ते 100% गुन्हेगार आहेत आणि सगळेच गुन्हेगार एका ठिकाणी जमा झालेले आहेत आणि त्या सगळ्या गुन्हेगार मग ह्याचं त्याला माहिती आहे, त्याचं त्याला माहिती आहे. त्यामुळं उद्या समजा जर धनंजय मुंडेचं पद काढून घेतलं किंवा त्याचा राजीनामा घेतला तर अजित पवार धोक्यात आहे. कारण अजित पवारची सगळी गुपितं धनंजय मुंडेंना माहिती आहे. अजित पवारने काय काय उचापत्या केलेल्या आहेत त्या. जनतेने ह्याच्यातून काय बोध घ्यायचा होता? तुम्हाला एक सांगतो, लक्षात ठेवा. पंतप्रधान चुकला असताना कोण? जर समजा राहुल गांधी पंतप्रधान असता किंवा काँग्रेसचा कोणीही पंतप्रधान असता तरी तुम्ही त्याच्या 2 थोबाडीत मारू शकता. काय लक्षात ठेवा. महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद जर महाविकास आघाडीच्या कुठल्याही नेत्याकडे असतं तरी त्याच्या जाऊन तुम्ही 2 थोबाडीत मारल्या असत्या आणि त्यांनी त्या सहन सुद्धा केल्या असत्या. लक्षात ठेवा. मात्र भारतीय जनता पार्टी हे ला विरोध जाण्याचं धाडस कुणीही करू शकत नाही आणि करणार पण नाहीये आणि ती लोक हे खपून सुद्धा घेणार नाहीयेत. कारण त्यांचा नांगानाच सुरू आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे. मी पहिला व्हिडिओ विधानसभेचा निकाल यायच्या आदल्या रात्री केला होता. महायुतीचं सरकार आल्यावर काय होईल त्याचा पंचनामा केला होता आणि महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर काय होईल त्याचाही पंचनामा केला होता.
महायुतीचं सरकार आल्यानंतर काय होईल त्याच्यामध्ये मी ते सांगितलं होतं, की प्रचंड खून, दंगली, आंदोलने होणार आणि बलात्कार होणार, न्याय कुणाला मिळणार नाही. ह्याचं अत्यंत महत्त्वाचं कारण हे होतं त्याच्यातलं, की जे सरकारच अन्यायाने आले आहे, दडपशाहीने आलेलं आहे, काहीतरी चोरी चपाटीला लांगूल चालून करून आलेलं आहे. ते ज्या मार्गाने आलं, तो मार्ग वैध मार्ग नव्हता. ते अवैध मार्गाने आले आणि अवैध मार्गानं आलेलं सरकार कधीही न्याय देऊ शकत नाही. जय श्रीराम.